जंतर मंतरवरती मुंबईवरून आलेला एक तरुण देखील आपल्याला भेटलेला आहे. त्यानं हे आंदोलन नेमकं कसं या ठिकाणी पाहिलेलं आहे, त्याला नेमकं या ठिकाणच्या आंदोलनाबद्दल काय वाटतं हे आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. खरं तर कधी आलास तू या ठिकाणी ते सांग, सुरुवातीला तुझं नाव सांग आणि कसं हे सगळं आंदोलन तू पाहतोय. माझं नाव विशाल शिंदे आहे. मी मुंबईवरून आलेलो आहे आणि प्रत्यक्षात मी तर पाहायला गेलं तर 19 तारखेला आलो आहे. आणि ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यानं पेसफुली या ठिकाणी आंदोलन चालू केलं होतं, एकदम शांततेत होतं. पर ज्यावेळेस पोलिसांनी लाठीचार्ज केले, त्यांना म्हणजे वेगळाच माहोल केला आणि विद्यार्थ्यांना एवढे म्हणजे हानी पोहोचवली आहे. काही मुलींना एवढे म्हणजे अत्याचार केलेला आहे आणि ना की पोलीस असून एक वेगळेच गुंडे टाईपचे आलेले आहेत. त्यांना नाही नेम प्लेट आहे, नाही त्यांच्याकडे कोणते ते तरी आपण पाहिलं. मात्र आता तू हे आंदोलन बघत असताना, सगळ्यांशी भेटत असताना तुला वेगळं पण काय वाटतं या ठिकाणी? अनेक आंदोलन आपण महाराष्ट्रात पाहतो, देशभरात वेगवेगळे आंदोलन असतात. मात्र हे आंदोलन तुला कशा पद्धतीनं वेगळं वाटतं, त्याच्याबद्दल तुला काय वेगळं येतं जाणवलेलं? आता वेगळं पाहायला गेलं तर इथे हे आंदोलन नाही कोणत्या पक्षाचं आहे, नाही कोणत्या म्हणजे आहे. हे आहे आंदोलन सर्व भारतामधल्या विद्यार्थ्यांसाठी, ज्याच्यावर पेपर लीकमुळे झालेले अन्याय आहेत. कोणते ना कोणते पेपर लीक होतात, हे त्यासाठीच हे आंदोलन आहे. तुझं तारखेला जसं तू सांगितलंस, राहायला कुठं नेमकं तुझी सोय केलेली आहे? तुझं दिवसभराची इथं दिनचर्या कशी आता राहते? आता आम्ही विद्यार्थी झोपतात आणि असं नाही, काही काही गुरुद्वारमध्ये पण व्यवस्था आहे, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं राहू शकतात. असं नाही की पर पाहायला गेलं तर इथे मंदिरं पण इथे सेफ वाटत नाहीत आणि पोलिसांनी अशी इथली दुर्दशा आहे पोलिसांची की वाटत नाही तुला? काय काय झालं? कारण पोलिसांवर इथे विश्वास राहिला नाही की अशी ट्रीट केले आहे विद्यार्थ्यासोबत. पाहायला गेलं तुला आता या ठिकाणचं आंदोलन हे वेगळं त्या ठिकाणी जाणवलेलंच आहे. आता विद्यार्थ्यांशी तू जेव्हा भेटला असशील, इथल्या लोकांशी जेव्हा भेटला असशील, आंदोलकांशी भेटला असशील, तुला काय त्यांच्याकडून वाटतं की हे आंदोलन कुठपर्यंत जाऊन थांबेल किंवा काय? म्हणजे पाहायला गेलं तर जोपर्यंत विद्यार्थ्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच राहणार आहे आणि ह्यापेक्षा जास्त आणखी संख्येनं या ठिकाणी विद्यार्थी येण्याची शक्यता आहे. आणि हे आंदोलन जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान इस्तीफा देणार नाही तोपर्यंत आंदोलन असंच जारी राहणार आहे. किती दिवस आता राहणार? मी जोपर्यंत याचा काही ना काही निकाल लागत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार आहे. नक्कीच. खरं तर हा मुंबईवरून आलेला तरुण आहे, त्यानं इथं काय सुरू आहे ते आपल्यासोबत व्यक्त झालेलं आहे. जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आपण इथनं हलणार नाही, अशीच भूमिका जी आहे ती या सगळ्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरामन विजय देशमुखसह मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.